नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. राजकारणाचा खेळ कायम अनिश्चित असतो आणि निवडणुकांचा खेळ त्याहीपेक्षा अनिश्चित असतो. या निवडणुकीमध्ये बारामतीचं संस्थान खालसा होणार का? शरद पवार यांच्या पक्षाचा सुपडा साफ होणार का? या प्रश्नाची उत्तरं मिळायला 4 जूनपर्यंत थांबावं लागेल. परंतु या निवडणुकीने शरद पवारांची उरली पुरोगामी प्रतिमा मात्र साफ संपुष्टात आली आहे. पवारांच्या पुरोगामी प्रतिमेवर जे धुकं होतं ते नष्ट झालेलं आहे. ही बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. एका मुलाखतीमध्ये शरद पवारांनी धनंजय मुंडे यांची लायकी काढली आणि ते लहान कुटुंबातून आणि लहान समाजातून आले आहेत अशा प्रकारचा उल्लेख केला. शरद पवारांनी या मुलाखतीमध्ये स्वतःच्या पुरोगामी प्रतिमेचा मुखवटा स्वतःच्याच हाताने ओरबाडून काढलेला आहे. या मुलाखतीमध्ये शरद पवारांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मुंडे यांचं नाव ऐकल्यावर शरद पवार प्रचंड भडकले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांची लायकी काढली. त्याच्यापुढे त्यांनी जी विधानं केली त्या विधानांना सरंजामी मानसिकतेचा वास आहे. शरद पवारांचा चेहरा जातवादाने अत्यंत बरबटलेला आहे. पुरोगाम्यांचा हा वटलेला आधारवड अत्यंत बुरसटलेल्या मानसिकतेचा आहे, हे त्यांच्या पुढच्या विधानांनी स्पष्ट केलं. ज्यांचं तुम्ही नाव घेताय त्यांच्याबद्दल मी बोलावं इतकी त्यांची लायकी नाही आहे. त्यांना कशाकशातून बाहेर काढले याची यादी मी जर दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल. त्यांच्या उद्योगांबद्दल मी बोलू इच्छित नाही. एका लहान कुटुंबातल्या लहान समाजातल्या उदयोन्मुख तरुणाला मी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. त्याच्यामुळे पक्षातले अनेक लोक माझ्यावर नाराज होते. परंतु तेच धनंजय मुंडे आज माझ्यावर वैयक्तिक टीका करतायत, माझ्या कुटुंबावर हल्ले करतायत. ही शरद पवारांची विधानं आहेत आणि या विधानामध्ये शरद पवारांची मानसिकता दडलेली आहे. पवारांची विधानं जर आपण ऐकली तर आपल्या लक्षात येईल की पवार हे सेटलमेंट बादशाह आहेत. त्यांच्या पक्षामध्ये जे नेते आहेत त्यांच्या भानगडी निस्तरण्याचं काम, त्या भानगडींवर पांघरून घालण्याचं काम पवार सातत्याने करत असतात. त्यांच्या पक्षातले एक नेते नवाब मलिक जे मवियाच्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यांच्याशी जेव्हा माफिया दाऊद यांच्याशी संबंध असल्याचे आरोप झाले तेव्हा पवार त्यांच्याही बाजूने ठामपणे उभे राहिले. महाविकास आघाडीमध्ये धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री होते आणि त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पत्नीने म्हणजे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. करुणा मुंडे यांच्या भगिनींनी धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते आणि हे आरोप जेव्हा झाले तेव्हा शरद पवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी एखाद्या पहाडासारखे उभे राहिले होते. करुणा मुंडे यांच्या बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापर्यंत शरद पवारांची मजल गेली होती. पवार धनंजय मुंडे यांच्या ज्या उद्योगाचा उल्लेख करतायत ते उद्योग बहुधा हेच आहेत. शरद पवार स्वतःला महाराष्ट्राच्या महिला धोरणाचे करविते समजतात. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे वारंवार महाराष्ट्राच्या महिला धोरणाचं श्रेय शरद पवारांना देत असतात. त्याच पवारांनी मवियाची सत्ता असताना धनंजय मुंडे यांना सत्तेचं कवच प्रदान केलं होतं. ज्या महिलेने धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली त्या महिलेची पोलीस स्टेशनमध्ये तासनतास चौकशी झाली होती. मवियाच्या कार्यकाळातच करुणा मुंडे यांच्या कारवर परळीमध्ये हल्ला झाला होता. त्यांच्या कारमध्ये बंदूक सापडलं होतं आणि या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. पवारांच्या कृपेनेच हे सगळं घडलं होतं. आज तेच पवार धनंजय मुंडे यांची लायकी काढतायत. पवारांच्या या संपूर्ण वर्तणुकीचा फक्त एकच अर्थ आहे की आपला तो बाब्या, आणि तो बाब्या जेव्हा अजित पवारांच्याकडे जाईल तेव्हा त्याचा कार्टा होतो. शरद पवारांचा हा संपूर्ण व्यवहार त्यांच्या महिला धोरणाचं पोतेरं कसं झालेलं आहे ते स्पष्टपणे सांगतोय. आता त्यांचा पुरोगामी चेहरा किती बरबटलेला आहे हे त्यांच्या वर्तणुकीवरून कसं सिद्ध होतं हे सुद्धा ऐका. शरद पवार धनंजय मुंडे यांच्यावर खवळले कशाला आहेत? धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या म्हणण्यानुसार छोट्या समाजाचे आहेत, तरीसुद्धा शरद पवारांनी त्यांना महत्त्वाचं पद दिलं आणि तरीही मुंडे त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करतायत म्हणून शरद पवार खवळलेले आहेत. समाज मोठा कोणता आणि छोटा कोणता हे ठरवणारे शरद पवार कोण? शरद पवारांचं हे विधान जातीच्या माझातून आलेलं आहे आणि अशी मानसिकता असलेले फक्त शरद पवार एकमेव नाही आहेत, असे बरेच नेते आहेत. शरद पवारांचं वय 83 आहे आणि या वयामध्ये अनेकांचं त्यांच्या अवयवांवर नियंत्रण सुटतं. कदाचित शरद पवारांचं सुद्धा त्यांच्या मेंदूवर आणि तोंडावर जे नियंत्रण आहे ते काही क्षणासाठी सुटलं असावं आणि त्यातून त्यांच्या तोंडून हे सत्य अनावधानाने बाहेर पडलं असावं. ज्या नेत्याने आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर या त्रयींच्या नावाचा जप केला, घोषा केला, तो नेता किती जातवादी आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठसठशीतपणे आलेलं आहे. शरद पवार ब्राह्मणांचा प्रचंड द्वेष करतात. देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्ताने ही बाब अनेकदा लोकांच्या समोर आलेली आहे. परंतु ते फक्त ब्राह्मणांचा द्वेष करत नाहीत, अन्य जातींचा सुद्धा द्वेष करतात. अन्य जातींना ते हलके समजतात हे या निमित्ताने जनतेला समजलेलं आहे. धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत आणि या समाजाला शरद पवार लहान समजतात, हीन लेखतात. ही बाब जनतेच्या समोर आलेली आहे.
शरद पवारांच्या मते ते मोठे आणि त्यांची जात मोठी आणि अशा तुच्छ मानसिकतेच्या नेत्याला महाराष्ट्राने गेली अनेक वर्ष पुरोगामी नेता म्हणून डोक्यावर घेतलं आणि मिरवलं. शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना मोठं पद दिलं ते लहान समाजाचे नेते म्हणून नाहीत. त्यांना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं खच्चीकरण करायचं होतं, त्यांचं घर फोडायचं होतं. त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांना पदाचं गाजर दाखवलं, आपल्या बाजूला वळवलं आणि मुंडेंचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंना फोडल्यानंतर शरद पवारांनी आपली पाठसुद्धा थोपटली होती. आपलं राजकारण म्हणजे किती मुत्सद्देगिरी, आपण किती मोठे चाणक्य, अशा प्रकारे स्वतःचं कौतुक करून घेतलं होतं. आज त्याच शरद पवारांना धनंजय मुंडे यांची जात आठवते आहे आणि त्यांची लायकीसुद्धा. धनंजय मुंडे यांच्यावर उपकार केल्याचा आव आज शरद पवार आणतायत. राजकारणात कोणी कोणावर उपकार करत नाही. धनंजय मुंडे यांना सोबत घेणं जेवढी धनंजय मुंडे यांची गरज होती तेवढीच शरद पवारांची सुद्धा गरज होती. शरद पवारांना गोपीनाथ मुंडे यांना खच्ची करायचं होतं आणि शरद पवारांना यातून काय साधायचं होतं हे शरद पवारांनी त्यांच्या पुढच्या खेळीतून स्पष्ट केलं. याच धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांच्या विरोधात निवडणूक लढवली. याच्यावरून शरद पवारांना घर फोडायचं होतं, घरातल्या माणसांना एकमेकांच्या समोर उभं करायचं होतं हे स्पष्ट होतं. धनंजय मुंडे जोपर्यंत शरद पवारांच्या सोबत होते तोपर्यंत शरद पवार त्यांना आशीर्वाद देत होते, त्यांच्या पापावर पांघरून घालत होते. आज तेच धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. तो शरद पवारांना त्यांची जात आठवते आहे, त्यांची लायकी आठवते आहे आणि ते लहान समाजाचे आहेत हे सुद्धा आठवते आहे. शरद पवारांचं राजकारण हे अशा प्रकारचं आहे. पवारांनी गोपीनाथ मुंडे यांच्या घरात जे केलं आणि अशा अनेक घरांमध्ये जे केलं तेच आज पवारांच्या घरात घडतं आहे. त्याच्यामुळे पवार बिथरलेले आहेत आणि पवार फक्त बिथरलेले नाही आहेत, ते प्रचंड खवळलेले आहेत. पवारांनी खवळण्याची आवश्यकता नाही आहे, त्यांनी फक्त स्वतःला एवढंच समजवण्याची आवश्यकता आहे की हे कर्माचं फळ आहे, आपण जे जे पेरतो तेच उगवतं. पवारांनी फुटीचं राजकारण पेरलेलं आणि तेच राजकारण आज बारामतीमध्ये बहरताना दिसतं आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या अशा एका नेत्याबद्दल आपण बोललो की ज्या नेत्याने कायम पुरोगामित्वाचा बुरखा पांघरला, कायम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं, कायम जो नेता सामाजिक समतेबद्दल बोलत राहिला, महिला सबलीकरणाबद्दल बोलत राहिला आणि प्रत्यक्ष त्याच्या जीवनात मात्र त्याने ही सगळी तत्त्वं पायदळीत तुडवलेली दिसतात. धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा आपल्यासमोर आलेली आहे. शरद पवारांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे, शरद पवारांचा चेहरा नेमका कसा आहे, शरद पवारांची मानसिकता आणि शरद पवारांचं राजकारण नेमकं कसं आहे हे पुन्हा एकदा आपल्यासमोर आलेलं आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.